आपण रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे, सगळ्यांनी आवर्जून बघा। श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर, मोठू पतलू वडापाव हॅशटॅग। आता हे तेल ठेवलेलं आहे, मग सांगितलं होतं रवा आणि उपीटसाठी ते रवा भाजायचा आहे, ते तेल ठेवलं। आता रवा टाकतोय, मस्त भाजला जातो रवा। हा आता बघा किती मस्त भाजतो रवा, एकदम लाल भडक होतो रवा, जळत नाही काय नाही काय नाही, एकदम व्यवस्थित भाजला जातो रवा। शिरा आणि उपीटसाठी रवा आहे। हा शिऱ्यासाठी आपण साखर टाकतोय, काजू टाकतोय, मनुके टाकतोय, थोडासा कलर टाकतोय, कारण कलर थोडासा पाहिजे, जरा थोडंसं कसं चांगलं दिसतं आणि चवीला बी थोडंसं बऱ्यापैकी आहे। थोडंसं तेल वरनं टाकायचं म्हणजे मोकळा होतो, अजून मोकळा झाला। आता पाणी उकळलेलं आहे, टाकतोय शिऱ्यामध्ये, एकदम मस्त होतं, एकदम टेस्टी होतं बरं का। मी जसं एक नंबर चव आणि एकदम एक नंबर जबरदस्त होतं। आता उडदाची डाळ टाकतोय उपीटसाठी, परत आपल्याला मोहरी टाकतोय उपीटसाठी, जिरी टाकतोय उपीटसाठी। आता हा कांदा टाकतोय उपीटसाठी, आता मिरची टाकतोय उपीटसाठी। आता हे मीठ टाकतोय उपीटसाठी, पुरती साखर टाकायची उपीटला चवीपुरती, आणि कोथिंबीर टाकायची उपीटला, आणि पाणी उकळल्याशिवाय रवा टाकायचा नाही। आता पाणी उकळलं, रवा टाकला तर एकदम मस्त होतं उपीट। आता हे उपीटसाठी रवा टाकतो आपण, रवा चांगला भाजला होता तेलामध्ये, एकदम मस्त आणि एकदम टेस्टी। आणि हा पोह्यासाठी आता तेल ठेवलेलं आहे आपण। आता हे पोह्यासाठी शेंगदाणे टाकतोय, पोह्यासाठी शेंगदाणे टाकले। आता मोहरी टाकतोय पोह्यासाठी, हे जिरं टाकतोय पोह्यासाठी। आता कांदा टाकतोय पोह्यासाठी, मिरची बी टाकतोय पोह्यासाठी। माहिती का, पोह्यामध्ये टाकत नाही मीठ, आपण डायरेक्ट कांद्यामध्येच मीठ टाकतो, म्हणजे चांगला कांदाही परततो आणि मीठ बी चांगलं मिक्स होतं। हळदी टाकतोय पोह्यामध्ये, जास्त बी नाही टाकायची, नॉर्मली म्हणजे बरोबर ती लागेल तेवढीच टाकायची। फक्त एक मिनिट पोहे पाणी ठेवायचं फक्त, बाकी सगळं पाणी काढून टाकायचं। आता कोथिंबीर टाकतोय आपण पोह्याला, तर चवीपुरती टाकायची आपल्याला पोह्याला।